सर्वांना जय भीम, जय महाराष्ट्र, जय हिंद, जय भारत. इंडिया अनलिमिटेड इन डिजिटल न्यूज चॅनलमध्ये सगळ्यांचं स्वागत आहे. आज मी दुपारी दीडच्या दरम्यान महानगरपालिका कार्यालयामध्ये उपस्थित आहे. एक अधिकाऱ्यांबरोबर माझी मीटिंग होती. एकाचं थकीत वेतनाचा प्रश्न होता. लिगल ॲडवायझरबरोबर मीटिंग होती. मीटिंग आटोपली आणि सदरबाबत एका हॉलच्या सभागृहामध्ये दूरदर्शनवर न्यूज चॅनल चालू होतं, टी व्ही चालू होतं. त्याच्यामध्ये नागपूर येथील अधिवेशनातील जे काही चालू होतं, नागपूरमध्ये ज्यावेळेस आयुक्त IAS तुकाराम मुंढे होते. तुकाराम मुंढे नागपूरला होते, पुण्याला होते, नंतर नवी मुंबई महानगरपालिकेमध्ये होते. एक वर्ष होते सगळीकडे. तुकाराम मुंढेंचा मी वर्तमानपत्रातून TV न्यूजद्वारे कार्यपद्धती, कार्यशैली पाहतो. वाखाणण्याजोगी आहे. एक IAS अधिकाऱ्याची कार्यशैली म्हणजे तसंच असायला पाहिजे जे त्यांना आहे. की एखादा सरकारी अधिकारी, कोणताही IAS अधिकारी पुरतं मर्यादित नाही, तर शासन अधिपत्रकेनुसार, शासन परिपत्रके आणि प्रोटोकॉलनुसार सरकारी अधिकाऱ्यांनी बाह्य व्यक्तीशी सरकारी कार्यक्षेत्रात असलेला कुठलाही संबंध मैत्रीपूर्वक ठेवू नये. कामाचं असेल तेवढ्यापुरतं बोलावं. मैत्रीत खुर्चीत मैत्री नको. आणि जर मैत्रीत खुर्ची आणि खुर्चीत मैत्रीमध्ये आपण त्यांच्याबरोबर काही चहा प्यायला गेलो, काही खाय प्यायला गेलो, तर आपण त्यांच्या कामासाठी बांधील राहतो. अरे ह्या व्यक्तीने मैत्री खातीर मैत्री खुर्चीमध्ये आपल्याला मैत्री खुर्चीमध्ये जेवायला वगैरे दिलं आहे, तर याचं आपण काम करूया. तर इन ऑब्लिगेशन टू दॅट पर्सन ही भूमिका येते आणि आपल्याला नाईलाजास्तव ते काम करावं लागतं. तर त्या अर्थाने तुकाराम मुंढेंचं जे काही नियोजन आहे कामाच्या बाबतीत अगदी वाखाणण्याजोगं आहे. ते मी ऐकलं. ते सरकारी कार्यालयामध्ये कोणाची मैत्री नाही, कोणाबरोबर जेवण करत नाही, कोणाचेही मैत्रीपूर्वक सरकारी कार्यालयामध्ये क्षेत्रामध्ये ठेवत नाही. काम स्ट्रिक्ट फॉर दॅट म्हणजे वेळेचे सक्त भोगते, कार्यालयात उपस्थित वेळेवर राहणं, सरकारी कार्यक्षेत्रात चोख म्हणजे कर्मचारी वर्गाने, म्हणजे सफाई कामगार ते शिपाईपर्यंतच्या कर्मचारी वर्गाने शासकीय आदेशानुसार कर्मचाऱ्यांना दिलेला गणवेश परिधान केला आहे की नाही हे सुद्धा पाहत होते. ते सकाळी त्या प्रभाग म्हणजे महानगरपालिका क्षेत्रामध्ये नाशिकमध्ये फिरताना अनेक लोकांशी जनसंपर्काद्वारे काय नियोजन आहेत, काही प्रश्न आहेत ते विचारायचे. याची कार्यशैली मला आवडते. मी सुद्धा कार्यकारी अभियंत्यांना या शैलीमध्येच काम करायचो. जो सरकारी अधिकारी नियमानुसार काम करतो तो कोणाच्याही बापाला घाबरत नाही. जसे तुकाराम मुंढे आहेत IAS अधिकारी. तुकाराम मुंढे यांचे 24 वेळा बदल्या केलेल्या आहेत आणि आता शासन मंत्रालयामध्ये ते आहेत. जिथे जातात तिथे 1 वर्षापेक्षा जास्त कालावधी नसतं, त्यांच्या 24 वेळा बदल्या आलेल्या आहेत. आता नुकतीच काही 2-3 महिन्यापूर्वी मला वाटतं झाली आहे बदली मंत्रालयामध्ये. तर अशा प्रकारचं सक्त नियमाचा भोक्ता असलेला अधिकारी शासन दरबारी जर काम करत असेल तर अशा प्रकारे अधिकारीला काम केलं जात नाही. का? कारण भ्रष्टाचाराला वाव मिळत नाही. भ्रष्टाचाराला वाव मिळत आणि खोटं काम करायला वाव मिळत नाही. हा त्याचा मागचा उद्देश आहे. त्यामुळे अशी व्यक्ती महत्त्वाच्या विभागात कामास न ठेवणे हा एक
शासन मंत्रालयाचा आणि महाराष्ट्र शासन परिपत्रक आदेशनुसार दुर्भाग्य आहे. तर तुकाराम मुंडेंच्या विषय अनुषंगिक माझाही विषय आहे. मी एक सरकारी अधिकाऱ्यामध्ये कार्यकारी अभियंता राहिलो. कार्यकारी अभियंता असताना या चुकीच्या गोष्टीवर जर मी आक्षेप घेतला तर मी निलंबन. राजकीय प्रेशरने, राजकीय सत्तेच्या दबावाने 2-2 वेळा माझं निलंबन झालं. माझी मनस्थिती काय झाली असेल, कुटुंबाची मनस्थिती काय झाली असेल, एक आत्महत्या प्रवृत्ती करावा, आत्महत्या करावी अशीच अवस्था झाली होती. केवळ माझं बलवत्तर माझ्या छोट्या मुलीमुळे मी आहे, तिच्याकडे पाहूनच मी आज जिवंत राहिलो. परंतु एक मात्र मी धडा घेतला, कुठल्याही आलेल्या संकटातला न घाबरता नेटाने संघर्ष करणं केलं तो संकट आपोआप निघून जातं. कारण आपण सत्य असतो, सत्य बोली असं खरं काम करतो. कागदावरही खरं, तोंडानेही खरं. परंतु जे चोर लोक असतात, लोकप्रतिनिधींना डायरेक्ट मी चोर म्हणतो, जे गद्दार असतात, चोर असतात, जे खोटं काम करतात, तर त्यांचं काम निभवण्यासाठी ते अधिकाऱ्याला टार्गेट करतात. जसं रवींद्र शिंदेला केलं गेलं. कोविड कालामध्ये 2020मध्ये पालकमंत्री, महाविकास आघाडीचे पालकमंत्री, नगरविकास खात्यामध्ये पालकमंत्री असताना कोविड नियंत्रण कालावधीमध्ये पालकमंत्री जे रोज संध्याकाळी लाईव्ह करायचे, त्याने जे काही विधान म्हटलं होतं त्याला मी फक्त आक्षेप नोंदवला होता की पालकमंत्र्यांचं विधान हे खोटं आहे. ते कधी रात्री 11:15 वाजता, रात्री 11:15 वाजता सरकारी कार्यालयाचा काही संबंध येत नाही. मी घरी एक सर्वसाधारण नागरिक असतो आणि सर्वसाधारण नागरिक जर मला मतदानाचा अधिकार आहे, जर राजकीय मंत्र्याला माझे मतं जातात तर मला बोलण्याचाही अधिकार आहे ना. लोकशाही तंत्र मिळालेले, व्यक्ती स्वातंत्र्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर अधिकार दिलेले आहे. त्या अधिकाराने मी आक्षेप नोंदवलेला बोललो आहे. एक विनंती आक्षेप बोललेला आहे. त्याच्यामध्ये कुठलाही रोष नव्हता, कुठलाही. पण त्याच्या 15 दिवसांनी कोणीतरी आजूबाजूचे चमचेखोर भांडी घासे लोक कानामध्ये मुतले एकनाथराव शिंदेंचा. त्यांचं नाव आहे नरेश मस्के, गोल्डन गँगचे मोरके. ते मुतल्यामुळे एकनाथराव शिंदे पालकमंत्र्यांनी काही खातं जमा केली नाही. त्यांना माहिती आहे रवींद्र शिंदे कोण आहे, कुठून आहे, काय अधिकारपद आहे. माझे आधीपासून ते सेवेत आहेत आणि त्यांच्याबरोबर मी काम केलं. एवढं खात्रीपूर्वक मार्किट आहे असून सुद्धा कोणतेही खात्री न करता डेट बिपिनजी शर्मांना फोन लावला, बिपिनजी रवींद्र शिंदेला सस्पेंड करा. अरे लगेच तातडीने कुठली खातर जमा नाही, 24 तासाची नोटीस दिली, तेव्हाही खुलासा की न घेता कार्य न करता डायरेक्ट थेट निलंबन. 5 ऑगस्टला जितेंद्र आव्हाड साहेबांच्या वाढदिवशी मला निलंबन केलं. जेव्हा अशा गोष्टी होतात, कुठलाही वरिष्ठ अधिकारी पण सपोर्ट करत नाही, ह्याची खंत आहे. प्रभावीपणे युनियन क्षेत्रातलं काम करतो मी आणि युनियन क्षेत्रातले काम करत असताना एक युनियन प्रतिनिधी म्हणून मला बोलण्याचा पूर्णपणे मुभा आहे. शासन सेवा नियमावलीमध्ये, शासन सेवा नियमावलीमध्ये जर युनियनचं काम करत असेल, युनियन लीडर असेल, तर त्याला पूर्णतः बोलण्याचा अधिकार आहे, त्याला क्षमस्व आहे. त्याला तुम्ही सस्पेंड काहीच करू शकत नाही. जेव्हा मला समजलं तर एकनाथ शिंदेच्या घराजवळ मी पाऊस धोधो पडत तर गाडी लावली, विचारायला उभा राहिलो, मला सस्पेंड का केलं. पण पालकमंत्री एकनाथराव शिंदे बंगल्यावरून खाली आलंच नाही. नितीन कंपनीच्या जंक्शनजवळ काजूवाडीच्या खालीच नाही आले. ठीक आहे, रोज जाणं घेतल्यावर भेटणं व्हायची. एकदा सकाळी थेट उठलो, विधान भवनावर गेलो. मुंबईच्या विधान भवनावर पायरीवरच मी अधिवेशनाला अडवल्यावर मी प्रश्न केला, दोन्ही हात लांब केले. मला तुम्ही थांबा साहेब, मला तुम्ही सस्पेंड का केलं सांगा. नाही मी नाही केलं, अशा हातवारी करून मी नाही केलं. नाही मी आयुक्तांशी बोलतो, असं करून त्यांनी 45 दिवस लावले. आणि शेवटच्या दिवशी मी डायरेक्ट काजवाडीच्या बंगल्यामध्ये सकाळी गेलो. हाफ शॉर्ट आणि टी शर्टवर होते. हाफ शॉर्ट आणि सफेद वस्त्र घालणारे, सफेद कापड घालणारी व्यक्ती लाईनचे टी शर्ट्स आणि हाफ शॉर्टमध्ये होते. मला पाहिल्याबरोबर ते बिपिनजी शर्मांना फोन केला. 15 सप्टेंबर 2020. विपिनजी, ते रवींद्र शिंदेचं मॅटर मिटून टाका. सायंकाळी 4 वाजता लगेच माझे आदेश काढले. झालं, ते प्रकरण मिटतं नाही. तर 1 मार्च 2021 नजीब मुल्लाचं उठलं. नजीब मुल्लाने जे काही
माझ्या अधिकारातलं काम हेड ऑफ द डिपार्टमेंट, नाले प्रकल्प विभागाचे हेड ऑफ द डिपार्टमेंट रवींद्र शिंदे, परंतु माझ्या प्रकल्पीय डिपार्टमेंटून नाल्यावरती रस्ता बनवला जातोय, DP मध्ये चुकीच्या प्रकारे रस्ता दाखवला जातो हे मलाच माहीत नाही, आणि माझ्या डिपार्टमेंटचा अभिप्राय कोणीतरी वेगळ्याच अधिकाऱ्याने दिला. मग ज्याप्रमाणे खोटा प्रस्ताव मंजूर झाला DP रस्ता दाखवून, त्या अधिकाऱ्यांचा याच्या पायामुळे पण नाही, आणि माझा कुठलाही संबंध नसताना मी सस्पेंड. का बरं सस्पेंड? मी आक्षेप घेतला म्हणून सस्पेंड? ते असं कुठं सरकारी खात्यात चालतं का? राजकीय वर्ध असतं आणि खोटं करून पैसे हाताळणे आणि केवळ आपल्या स्वार्थासाठी अधिकाऱ्यांचा भय देणे हे सोडून द्यावे. त्यामुळे तुकाराम मुंडेंसारख्या जर अधिकाऱ्यांवर जे बालट येत असेल तर माझ्यासारखा महाराष्ट्र म्युनिसिपल कर्मचारी युनियनचा अध्यक्ष या नाते मी त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभा आहे. कोणाशी लढायला लागलं तरी चालेल, लढायला तयार. कारण मी माझ्या अनुभवावरून सांगतो, मी आज 131 नगरसेवकांबरोबर आणि 16 स्थायी समिती गोल्डन गँगबरोबर लढत आहे. निवडणुकीला येणाऱ्या महानगरपालिकेच्या निवडणुकीला 116 गोल्डन गँग फॉर्म कसे भरते ते बघतो. 131 उमेदवार माजी नगरसेवक फॉर्म कसे भरतात तेच मी बघतोय. सगळ्यांना वर गुन्हे दाखल करणार, इन्कम टॅक्सकडे पत्र देणार, ईडीकडे पत्र देणार. जो क्लस्टर आणि SRAच्या भ्रष्टाचारामध्ये पण हे अडकलेले आहेत, सर्वांकडे ईडीला पत्र जातील. मग त्यात कोणी का असे ना, उपमुख्यमंत्री असोत का कोणीही असोत, कोणी नगरसेवक आजी माझे, मला काही एक फरक पडत नाही. जी लोक माझ्या जीवावर उठली मग मी काय त्यांची आरती करू? जय जय संतोषी माता, जय जय मा, जय जय संतोषी माता, अशी आरती करू का? नाही. माझ्या जीवावर जे काय बसले, माझ्या कुटुंबावर जे काय बेतले, मला आत्महत्या करण्यास प्रवृत्ती केलं. त्यामुळे ईडी, IT, इन्कम टॅक्स, SETI आणि ॲट्रॉसिटीचा गुन्हा मी दाखल केलेला आहे. मग परवाच माहिती अधिकार दिला की काय कारवाई केली ॲट्रॉसिटीचे या मंत्र्यांच्या विरोधात, ते मला अहवाल द्यावा पोलीस डिपार्टमेंटने. रवींद्र शिंदे आहे, भीमाचं रक्त आहे, निळ्या छत्रछायाचा रंग आहे, हे श्रीमंतीचं उच्च प्रतीक आहे. ना कोणाला घाबरणार ना कोणाला. आणि छत्रपती संभाजी महाराजांची जन्मतारीख आणि तिथी एकच आहे. त्यामुळे ह्या आधुनिकचा छत्रपती संभाजी महाराज आहे. ना कोणाचा अन्याय सहन करणार, ना कोणाचा डोक्यावर अन्याय करून घेणार. भीमाच्या रक्ताचं माणूस, ब्लॅक पॅन्थर, संविधान रक्षक, कायदा रक्षक असा हा रवींद्र शिंदे आहे. त्यामुळे कोणाच्या बाबाला घाबरणार नाही. कोणी किती अशा अंगावर आले तरी शिंगावर घ्यायची ताकद हा रवींद्र शिंदे. एवढंच मला सांगायचं आहे. त्यामुळे तुकाराम मुंडेंवरती जो काही अन्याय होतोय त्याला पूर्ण कामगार संघटनेचा सपोर्ट मी ठाण्यातून जाहीर करत आहे. एवढंच. धन्यवाद. जय भीम, जय महाराष्ट्र, जय जय.